नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने नाशिक रोड पोलीस ठाणे तसेच वाकड पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड येथील घरफोडीचे गुन्हे उघड करत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 35 लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दिनांक 21 मे 2026 रोजी नाशिक पोलीस आयुक्त यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यास सराफ बाजारासह महत्त्वाच्या ठिकाणी विशेष गस्त व समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी यांनी देवी चौक सराफ बाजार परिसरात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक संशयित इसम चोरीचे सोने विक्रीसाठी परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले असून चौकशीत त्याने आपले नाव सचिन भगवान सहजराव, वय 25, नवले वस्ती, तालुका मुळशी, जिल्हा पुणे असे सांगितले. आरोपीच्या अंगझडतीत 23 तोळे सोन्याचे दागिने व 1 तोळा सोन्याची लगड असा एकूण 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान हा मुद्देमाल नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 318/2026 तसेच वाकड पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड येथील गुन्हा क्रमांक 270/2026 मधील चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आरोपीला नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार सागर अडणे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, अतुल चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसेच गुन्हे शोध पथकातील विशाल पाटील, सागर अडणे, महेंद्र जाधव, संध्या कांबळे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी केली. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश पगारे, नाशिक. दिनांक 23 मे रोजी आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे सिनियर पी.आय. सपकाळे साहेब आणि त्यांच्या अंतर्गत टीव्हीचे आमचे जे इन्चार्ज आहेत ए.पी.आय. सुनील साहेब आणि त्यांच्या टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती. यातला जो आपला आरोपी आहे सचिन भगवान सहजराव हा राहणारा मुळशीचा आहे आणि तो एका ठिकाणी येणार आहे आणि त्याने चोरी केलेली आहे किंवा तो घरफोडीतला आरोपी आहे अशी माहिती मिळाली होती. त्याच्यावरून आम्ही सापळा रचून त्याला जी वाटप केली तर त्याच्याकडून नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरचा एक गुन्हा या नंबर 318/26 हा उघडकीस आलेला आहे आणि त्याच्यामधलं 10 ग्रॅमची जी सोन्याची लगड आहे ती देखील आम्ही जप्त केलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्याच्याकडून आणखी फर्दर इंट्रॉगेशनमध्ये एक वाकड पोलीस स्टेशन जे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात आहे त्याच्यामधला एक मोठा गुन्हा उघडकीस आलेला आहे घरफोडीचा, ज्याच्यामध्ये एकूण 23 तोळे सोनं असं एकूण टोटल 24 तोळ्याचं सोनं त्याच्याकडे जप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही दागिने आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिक रोडचा तर सध्या अजून एक गुन्हा आणि बाकी उर्वरित मग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातले गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता आहे. तर या कामगिरीबद्दल एकूण यातला 24 तोळे वजनाची सोन्याचे दागिने आहेत आणि त्याची एकूण किंमत 35 लाख रुपये आहे. अशी एक चांगली कामगिरी आमच्या नाशिक रोड पोलिसांच्या टीमनं केलेली आहे. त्याच्याबद्दल मी आमच्या टीमचे ए.पी.आय. साहेब आणि त्यांची सर्व टीम यांचा देखील त्या ठिकाणी आभार.